डॉक्टर बाबासाहेब, सर्वप्रथम आज आपली जी नियुक्ती झालेली आहे महापौर आणि उपमहापौर म्हणून, त्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खरं तर या सभागृहात बरेच नवीन नगरसेवक आज बसलेले आहेत आणि सगळ्यांना कुतूहल होतं की नक्की सभागृह कसं असतं, कशा पद्धतीने सभेचं कामकाज चालतं, कशा पद्धतीने आपण सभेत बोललो पाहिजे। त्यांना भरपूर काय शिकायचं नवीन नगरसेवकांना, परंतु दुर्दैवानं काही सहकारी नगरसेवकांकडून राजकारणाचीच भाषा वापरली जाते, त्यामुळे कुठेतरी त्यांच्याही पाठीत तीच परंपरा नवीन सुरू होईल असं मला वाटतं। परंतु सहकारी दीपेशजी मात्रे यांनी जसं मगाशी सांगितलं की मागील जो आपला 5 वर्षाचा बॅकलॉग केलेला कोरोना काळामुळे जे इलेक्शन झालेलं नाहीयेत आणि मागील काळामध्ये बरीच कामं आपली प्रलंबित आहेत। खरं तर नगरसेवक पब्लिक आणि महानगरपालिकांच्या मध्ये दुवा असतो, परंतु या मधल्या काळामध्ये नगरसेवकच नियुक्त नव्हता, सभागृह लागत नव्हतं, कुणीच या महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधी किंवा पदाधिकारी व्यक्ती नव्हता, त्यामुळे पूर्णपणे प्रशासनाच्या हातात सगळा कारभार होता आणि तळागाळातील नागरिकांची लोकांची बरीच कामं प्रलंबित राहिलेली आहेत। आणि कुठेतरी या सभागृहाकडे किंवा आपण महापौर उपमहापौर म्हणून नागरिकांचं सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की आमची कामं झाली पाहिजेत। या सभागृहाला मी विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये आपण आपसातलं राजकारण न करताना खूप चांगली संख्या या युतीच्या सत्तेची या सभागृहात बसलेली आहे, जास्तीत जास्त कामं विकासाची कशी घडतील, येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी कसा मिळेल तो आपण प्रयत्न केला पाहिजे। थविल मॅडम या उच्च शिक्षित ॲडव्होकेट आहेत, त्यानंतर उपमहापौर दामलेजी यांना या सभागृहाचा दांडगा अनुभव आहे, ही त्यांची मला वाटतं 4थी टर्म सध्याची आहे। मला आठवतं मागचा जो आपला काळ होता खरं तर निधी नव्हता आणि त्या काळात संघर्षात निधीच्या बाबतीत या सगळ्या नगरसेवकांचा गेला, त्या काळात देखील दामले साहेबांनी ज्यावेळेला स्टँडिंगला सभापती म्हणून आपण बसलात त्यावेळेला प्रत्येक नगरसेवकाला आपण जवळजवळ 1-1 कोटीचा निधी दिलेला आणि त्या काळामध्ये नगरसेवकांना मिळालेला सगळ्यात मोठा निधी मला वाटतं प्रत्येक सदस्याला होता। तर मला विश्वास आहे की आपल्या या अनुभवाचा या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगला उपयोग करून येणाऱ्या काळात या महानगरपालिका क्षेत्रातला जो तळागाळातला विकास आहे तो जास्तीत जास्त चांगला करता येईल आणि जे नवनियुक्त सगळे सदस्य आहेत त्यांना सुद्धा एक चांगली दिशा त्यांच्या माध्यमातून या सभागृहाला मिळेल असं मला वाटतं।